हॅलो, तर आज मी बनवलेली आहे ढाबा स्टाईल पनीर रेसिपी। तर त्याच्यासाठी मी घेतलेले आहेत सर्वात आधी 2 मोठे कांदे, खडा मसाला तो तेलामध्ये मी भाजून घेतलेला आहे। त्याच्यामध्ये हिरवी मिरची आणि कोथिंबीर पण मी ॲड केलेली आहे। तर ते छान मिक्सरला आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे। आणि आपल्याला 2 टोमॅटोंची प्युरी पण लागणार आहे, तर ती पण मी प्युरी करून घेतलेली आहे। त्यानंतर मी घेतलेला आहे पाव किलो पनीर। तर त्याच्यामध्ये मी पनीर मसाला ॲड केलेला आहे, लाल तिखट ॲड केलेला आहे, टेस्टसाठी मीठ पण घातलेलं आहे आणि दही घातलेलं आहे। तर दही माझ्याकडे जास्त अवेलेबल नव्हतं, जेवढं होतं तेवढं मी ॲड केलेलं आहे। तुम्ही जास्त ॲड केलं तरी चालेल। त्यानंतर वरून बारीक चिरून मी कोथिंबीर घातलेली आहे आणि मस्त ते आता आपण पॅनवर फ्राय करून घेणार आहे। तर माझ्या घरी आज मटार होती शिल्लक, म्हणून मी ठरवलं की पनीर मटार रेसिपी ट्राय करायची। तर त्यासाठी मी आता पॅन ठेवून त्याच्यावर ते मस्त पनीर फ्राय करून घेणार आहे। हे फ्राय केलेलं पनीर पण टेस्टला खूप छान लागतं, तुम्ही तसंही खाऊ शकता स्टार्टरला। तर त्यानंतर ते पनीर मी एका ह्याच्यामध्ये बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे। त्यानंतर हे बघू शकता तुम्ही फ्राय केलेलं पनीर किती छान दिसतंय आणि छान वाटतं। तर त्यानंतर मी कढईमध्ये तेल घालून ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये जी कांद्याची प्युरी होती ती घातलेली आहे। त्यानंतर मी मटार घातलेला आहे सोलून ठेवलेला, आणि मग त्यानंतर मी टोमॅटोची प्युरी ॲड केलेली आहे। तर त्याच्यामध्ये मी लाल तिखट मसाला, पनीर मसाला पण तुम्ही ॲड करू शकता, टेस्टनुसार मीठ घालू शकता आणि थोडासा गूळ घालायचा आहे आपल्याला त्याच्यामध्ये। त्यामुळे त्याचं टेक्स्चर छान, म्हणजे टेस्ट पण छान होते आणि टेक्स्चर पण छान येतं। तर त्यानंतर लास्टला आपल्याला 2-3 मिनटं ते झाकून ठेवायचं आहे आणि आपण फ्राय केलेलं पनीर त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत। आता तुम्ही बघू शकता कसं छान त्याला टेक्स्चर आलेलं आहे आणि कलरही आलेला आहे। तर नक्की ट्राय करा ही रेसिपी। त्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। थँक्यू। तर तुम्ही आज डिनरला ट्राय करू शकता किंवा उद्या डिनरला ट्राय करू शकता आणि कमेंट करून नक्की कळवा कशी झाली आहे ती। थँक्स।